क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। माती मिश्रित बोगस खतांचा भांडाफोड, 24 लाखांचा मध्यमाल जप्त। लोहारा MIDCतील घटना। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस खत निर्मितीच्या रॅकेटचा यवतमाळ शहराला लागून असलेल्या लोहारा परिसरातील MIDC परिसरात मोठा भांडाफोड झालाय। कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका कारखान्यावर धाड टाकून माती मिश्रित बनावट खतांचा मोठा साठा जप्त केला। सदर कारवाई सुमारे 107 मेट्रिक टन बोगस खतासह एकूण 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार MIDC परिसरातील एका कारखान्यात पोटॅश सह विविध प्रकारच्या खतांमध्ये माती व इतर पदार्थांचे मिश्रण करून ते शेतकऱ्यांना विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती। तसेच माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून संबंधित कारखान्यावर छापा टाकला। कारवाई दरम्यान कारखान्यात मोठ्या प्रमाणात खताचा साठा आढळून आला। तपासणीमध्ये सुमारे 107 मेट्रिक टन वजनाच्या जवळपास 2000 बॅगा जप्त करण्यात आल्या। प्रत्येकी 50 किलो वजनाच्या या बॅगा भूमिधन आणि कृषी उद्योग या नावाने बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या साठ्याचे बाजार मूल्य अंदाजे 24 लाख रुपये। संबंधित खतांमध्ये मातीचे मिश्रण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून जप्त केलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्यात। अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करतात। अशा परिस्थितीत बनावट आणि निकृष्ट खताच्या दर्जाच्या खतामुळे उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। त्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जप्त केलेल्या साठ्याबाबत अधिक तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे। दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करण्याचे आवाहन केले। संशयास्पद खतांची विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी असेही आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।